तर आपल्या वाढदिवसाच्या दिवशी यांना तर मला शिथं भूतच बनवून टाकलं ना रे भाऊ. जसं की तुम्हाला सगळ्यांना तर माहितच आहे की मी घेतलेलं एक चॅलेंज आणि आज आहे त्या चॅलेंजचा 35वा दिवस आणि आपले आजचे फॉलोअर्स आहे 1043. तर आपल्या वाढदिवसाच्या दिवशी व रात्री घरी आलोच होतो की पाहतो तर भाऊ एवढी सगळी मंडळी जमा होईल होती. मग काय भाऊ उशीर न करता 0.1च्या स्पीडने रेडी झालो आणि त्याच्यामध्ये हे कोमल पाहणं भाऊ केक कधी खायला भेटते याची वाट पाहू राहिली. पहा काय म्हटलं होतं मी ना, अरे फक्त केक खायसाठीच पाहते फक्त इकडे तिकडे. चला केक कोणाच्या पोटात जाऊ की ना जाऊ पण स्नॅपवर पहिले फोटो गेला पाहिजे. मग काय भाऊ केक कटिंग झाल्यानंतर सगळे केक भाऊ तोडाजोड आणून राहिले फक्त कायसाठी तर फक्त फोटो काढायसाठी. मग सगळ्यांसोबत फोटो काढल्यानंतर सगळ्यांनी काढला भाऊ एक ग्रुप फोटो आणि मग त्याच्या बादी भाऊ भासाने दिला मला गिफ्ट हातात घेतल्याबरोबर मला तो वजनदार वाटला म्हणून घाई म्हणे भाऊ गिफ्टचे सगळे कपडे काढून फेकले. म्हणजे त्याच्यामध्ये काय निघलं टँगो प्याचा कप. पण जाऊ द्या म्हटलं भाऊ जसा आहे तसा गिफ्ट आहे भाऊ. त्या कपले साईडमेंट होऊन मला आपल्या पोट्ट्याचा फोन आला. मग काय 0 मिनिटात सीधा रोडावर आलो. अटी येऊन पाहतो तर भाऊ यांनी बी केक आणला होता. तर म्हटलं यायले काय सांगू की मी घरून बी डझनभर केक खाऊन येलाय. हे कधी यायला माहित पडलं हे मला कॅरेट मध्ये धरून आणतील म्हणून म्हटलं भाऊ मुकाटाने केक कापून फरार व्हायला पुरते. मग काय भाऊ अटी केक कट करताना भाऊ हा पोऱ्या कायचा ऐकते म्हटलं मारून घे म्हटलं भाऊ तू पुरा स्प्रे पहिले. त्याच्या बादी भाऊ मग अटवी केक खाण्याच्या बहाण्याने फक्त फोटो काढण्यात आले. मग भाऊ यायले राऊंड काय माहित भाऊ काय झटके आले. याने सगळ्यांनी मला पकडलं जे धप्पा दिला तोंडावर. मग या धप्प्याच्या बादी आपल्यासोबत काय झालं ते पाहू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही कधी फॉलो नशीन केलं तर फटाफट फॉलो करून टाका. चला तर जय श्रीराम.